शकतो. सो गुड मॉर्निंग मंडळी. परत एकदा आजचा आहे तिसरा दिवस गोकर्णामधला ऑफिशियली बोलायला गेलं तर आज आपण आता निघत आहोत गोकर्ण मेन मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे महाबळेश्वर मंदिर. तर महाबळेश्वर मंदिरासाठी आता आपण निघत आहोत. मग तिकडून गोकर्ण बीच आहे आणि आजूबाजूचं जरा मार्केट बघूया आणि त्याच्यानंतर आपण रिटर्न हॉस्टेलमध्ये येऊन आपले बीचेस साईड आहेत ना ते सगळे एक्सप्लोअर करणार आहेत. तर आज असं एक कम्प्लिटली काय बोलू शकतो आपण टेम्पल्स आणि बीचेस आज पूर्णपणे होणार आहेत. तर चला आता आपण आपली जर्नी चालू करूया. आणि आजचे वाजलेले आहेत 1 मिनिट लेट सी किती वाजलेले आहेत 8 वाजायला आले आहेत ऑलमोस्ट. तर आज आणि आता आपण निघत आहे. सध्या पावसाने भरलेलं आहे तर मोबाईल मी आपला गोप्रो मी सध्या ठेवत नाही आहे हेल्मेटवरती. तर आपण डायरेक्ट मंदिराच्या जवळच भेटूया. आजच्या दिवसाचा किंवा आजच्या एपिसोडाचा प्रारंभ करूया. चला. असं म्हटले जाते की रावणाने भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी कैलाश पर्वताची कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन एक इच्छा व्यक्त केली. तर रावणाने आत्मलिंगाची वरदान म्हणून विनंती केली. भगवान शिव त्याला वरदान देण्यास सहमत होतात, परंतु एका अटीवरती. जिथे आत्मलिंग जमिनीवरती ठेवण्यात येईल तिथे ते कायमस्वरूपी रुजून राहील. तर वरदान मिळाल्यानंतर रावण पुन्हा लंकेच्या प्रवासाला निघाला. रावण गोकर्णाच्या जवळ येत असताना भगवान विष्णूने सूर्याला नष्ट करून त्याला संध्याकाळचे स्वरूप दिले. रावणाला आता त्यांची संध्याकाळची विधी करायची होती, पण तो काळजीत होता कारण त्यांच्या हातात आत्मलिंग असल्याने तो ते करू शकणार नव्हता. यावेळी एका ब्राह्मण मुलाच्या वेशात भगवान गणेश त्याला भेटायला आले. रावणाने त्याला विधी पूर्ण होईपर्यंत आत्मलिंग धरण्याची विनंती केली आणि ते जमिनीवरती ठेवू नये असे सांगितले. गणेशने त्यांच्याशी करार केला की तो रावणाला 3दा बोलवेल आणि जर रावण त्या वेळेत परतला नाही तर तो आत्मलिंग जमिनीवरती ठेवेल. गणेशाने 3दा वेगाने हाक मारली, पण रावण ठरलेल्या वेळेत येऊ शकला नाही. रावण परत येण्यापूर्वीच भगवान गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवले. त्यानंतर रावणाने शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते घट्ट बसलेले असल्याने तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने आत्मलिंगाला महाबळेश्वर म्हणजेच सर्वशक्तिमान असे नाव बोलले. ओके, तर दर्शन करून सगळं झालेलं आहे. आता मी आलेलो आहे गोकर्ण बीचवरती. आता गोकर्ण बीचवरती नाही आलो तर मग गोकर्णाला राग येत. बॅड जोक. पण हे बघा, जरा वेळ स्पेंड करूया इकडे आणि मग आपण पुढच्या डेस्टिनेशनला निघूया. पुढचं डेस्टिनेशन मी गाडीवरती गेल्यावरती सांगतो, कारण मला बघावं लागेल कुठलं आहे ते. मी काय ठरवलं नाही कुठं जायचं. तिथपर्यंत तुम्ही हा गोकर्ण बीच बघून घ्या. पहाट आणि हा बहा 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 बढिया. तर आता आपण निघत आहोत विष्णू तीर्थ टेम्पलच्या इकडे. ॲक्च्युली टेम्पल क्लोज आहे, 2:30 वाजता ओपन होतं, पण मला तिकडे जायचं म्हणजे जरा तिकडचे वाईब्स मला मस्त वाटले. तर बघूया कसं काय आहे. तर चांगलं असेल तर ऑफकोर्स ते आवडणारच आहे. तर तिकडंच निघतं. पण सकाळची जी थंडी वाजत आहे इकडे, सध्या सकाळ नाही बोलू शकत, जरा बऱ्यापैकीच वाजलेत 10:15. पण इकडे या एन्व्हायरमेंटमध्ये थंडीच लागते. तुम्ही कुठेही जावा, गावच्या साईडला किंवा अशा ठिकाणी जिकडे आजूबाजूला तुम्हाला एवढं सगळं हिरवळ दिसत आहे, झाडं आहेत, त्याच्यामुळे तर जास्त गरम या ठिकाणी होत नाही. ठीक आहे, तर मग मस्त वाटतं इकडे. आणि अशा वेळेला पण ते ऊन पण लागतं तरी पण एवढं नाही. आता मागे ऊन होतं, आता इकडे ऊन नाही तसं. तर कधी कधी असं वाटतं की पावसाळ्यात निघण्याचा कधी हा एक काय बोलतो आपण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह रिमार्क आहे की लाईक ऊन नाही सापडत, जे काय सगळं थंड वातावरण मिळतं. तर असं. पण अजून किती आहे बाबा,
39 मिनिटचा रस्ता बाकी आहे, ऑलमोस्ट 30 किलोमीटर्स बाकी आहे अजून. तर जाऊया हळूहळू पुढे पुढे आणि बघूनच येऊया कसं आहे टेम्पल. त्याच्या व्यतिरिक्त आता जास्त काही ऑप्शन्स नाहीत माझ्याकडे. त्याच्यानंतर आता माझ्याकडे फक्त आणि फक्त बीचेस राहिलेले आहेत. तर ते बघून झाल्यानंतर आपण बीचेससाठी चालू करूया. पण मग घरी जाईन, घरी इन द सेन्स हॉस्टेलमध्ये जाईन, जरासा फ्रेश होईल छोटा मोठा, आणि आपण बीचेससाठी निघूया. बीचेससाठी निघायला आपल्याला काय बाबा रस्त्याने बिस्त्याने जायची गरज नाही आहे, आपण असंच जाऊ शकतो. कारण ते 3 बीचेस दिलेले आहेत. कुडले तर मला इकडून जवळच आहे हॉस्टेलवरून, तर कुडले टू ओम मी वाया ट्रॅक जाऊ शकतो, ओम टू न्यू मून वाया ट्रॅक जाऊ शकतो, न्यू मून टू पॅराडाईज वाया ट्रॅक जाऊ शकतो. तर माझं तेच आहे की खूप चालायचं आहे यावेळेला. तर चला आधी आपण आपलं हे टेम्पल कंप्लीट करूया. आणि हे बघा ना, हे शेती बघायला पण जरा मस्तच वाटतं पावसाळ्यामध्ये. जरा भरून येतं आणि किंवा ते बनवून येतं, ते खूपच भारी वाटतं. तर आता आपण परत NH66 वरती आलेलो आहोत. इकडून आता जास्त लांब नाही आहे, इकडून 21 किलोमीटर सरळ जाऊन राईट कुमतासाठी जायचं आपल्याला. कुमताला आलो तर तिकडेच आपलं टेम्पल आहे अजून जरासं पुढे. तर चला आता हायवे क्रॉस करूया 20 किलोमीटरचा. आता मी परत कुडले बीचला जात आहे. तिकडून पुढे जाऊन आपण ओम बीचवर जाणार आहोत. आपलं महाबळेश्वर टेम्पल झाल्यानंतर मी जाणार होतो मंदिरामध्ये, पण ते अराउंड 38 किलोमीटर होतं आणि अचानक मला माहीत नाही मूड न झाला म्हणून मी कॅन्सल केलं. बोलो सोड जाऊन दे, कारण माझी हम्पीची बुकिंग पण झाली नव्हती. फायनली सगळी बुकिंग करून मला परत बीचवरती निघालो आहे. मे बी इव्हिनिंग परत गोकर्ण मार्केटमध्ये चान्स मिळाला तर तिकडे जाईन. तर बोलू शकतो की एक हा एपिसोड खूप छोटा आहे. स्लीप होता राहिलो. खूप छोटा होणार आहे हा एपिसोड, एवढा मोठा नाही होणार आहे ॲज एक्सपेक्टेड. तुम्ही जर ठेवलं असेल तर की कारण मोस्ट ऑफ द आपले खूप झाले तसे पॉईंट्स बघून. येस, वी रिच कुडले बीच अगेन. तर जरा वेळ बसतो, आराम करत तुम्हाला दाखवतो कुडले बीच व्यवस्थित. कारण आय गेस फर्स्ट एपिसोडमध्ये मी व्यवस्थित दाखवलं नसतं, कारण पब्लिक पण होती. आणि आता बघायला गेलं तर कोणच नाही आहे, एखाद दोघात आहेत, ते पण फक्त लोकल बघायला गेलं तर. इकडून सगळे असे कॅफेज लागलेले आहेत. आणि हे बघा मस्त अशी झाडं नारळाची सगळी, आणि इकडे मस्तपैकी आपला समुद्र. तर मी ॲक्च्युली इकडून वरती खालून वर आलो. आपल्याला जायचं आहे ओम बीचसाठी. तर इकडून आहे स्टेअर्स बनवलेले आहेत कुडले बीचला जाण्यासाठी, आणि वरती पार्किंग पण आहे. जे जवळ नसेल ते कुडले बीचला गाडी पार्क करू शकतात, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होणार नाही कुठलाच. आता आपण इकडून परत 20 मिनिटाचा ट्रेक करत आपण जात आहोत ओम बीचसाठी. तर बघूया किती वेळ लागते तो. चला. सो टुवर्ड्स ओम बीच. ठीक आहे, सध्या त्या मॅप थ्रूच जात आहे. हाय छोटा ट्रेक दिसत आहे. बघूया मॅप कसा आणि कितपर्यंत नेतो आहे. मी पण फर्स्ट टाइम जातो त्यामुळे आयडिया नाही आहे, पण आहेत. एक कपल भेटलं मला, तर आम्ही 3 जण निघत आहोत. आणि बघू शकतात हे बघा, येस एक प्रॉपर ट्रॅक आता मे बी चालू होईल. ओके, तर ऑलमोस्ट आता पोचलेलो आहोत ओम बीचच्या जवळ. ट्रॅक एवढा हार्ड नव्हता, इझी ट्रॅक आहे. बाकी तुम्हाला आवाज
पण येतच असणार. तर कॅफेज अँड ऑल एव्हरीथिंग आहे इकडे, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. फायनली ओम बीचला पोचलेलो आहोत. अजून जरा पुढे जाऊया आणि बघूया अजून जरा पुढे काय काय आहे आणि काय बघायला मिळतं आहे. चला. अजून पुढे पुढे जाऊया, बघूया न्यू मून बीच, हाफ मून बीच बघायला मिळत असेल तर. कारण केअरटेकर बोलले की पाऊस पडला आहे त्याच्यामुळे त्यांनी तर बोलले की तुम्ही जाऊच नका, पण बघू जरी ट्रॅकेबल असेल तर करायचा, नाही तर मग रिटर्न. अजून आहेत बऱ्याच गोष्टी त्या आपण बघूया. अजून बघूया त्याला ओम बीच नाव का पडलेलं आहे, कारण हा वरून ओमसारखा दिसतो, म्हणजे ओम आकाराचा हा बीच आहे. तुम्हाला वरून दाखवायला बघायला गेलं तर तिकडून आपण बघू शकतो, पण बघूया तिकडून लाईक ट्रेक करायला मिळेल की नाही. जर आपल्याला हाफ मूनसाठी आपल्याला जर जायला मिळत असेल ना, तर मग तुम्हाला मी वरून शॉट दाखवू शकतो की हा ओमसारखा दिसतो. तिकडून जरा दिसत होता ओमसारखा, पण तिकडे अजून क्लिअर बघायला मिळेल. तर तुम्ही बघू शकता दिवस भाई फुल एन्जॉय चाललं आहे. होप तुम्हाला ओम बीच आवडला असेल. म्हणजे ठीक आहे, लाईक नॉर्मल बीच प्रकारेच बीच आहे, तर तेवढे का बीच आहे अजून काय नाही आहे. तर आपण बघूया हाफ मून बीचसाठी आपल्याला पुढे जायला मिळतं आहे का. मिळालं तर मग पुढची वाटचाल चालू करूया. ओके, तर हाफ मून बीचला आपण जाऊ शकत नाही, ओम बीचपर्यंतच फक्त चालू ठेवलेलं आहे. तर बॅड लक म्हणता येईल आपल्याला. बोलतात ना आपण रेनी सीझनचे आपले डिस्काउंट्स, उन्हाळ्याचे आपले डिस्काउंट्स आहेत. तर कोई बात नाही, आपण ओम बीचच एन्जॉय करूया.